हॅलो एव्हरीवन. ह्या पार्टमध्ये आपण कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट, डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल फॉर्म्युला अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. SI युनिट वापरताना कोणते कन्व्हेन्शन्स वापरले पाहिजे, कोणते नियम आपण वापरले पाहिजे हे आपण पाहणार आहोत. पहिला आहे युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजेच प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं, प्रत्येक भौतिक राशीचं युनिट हे सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हिअर दॅट द एक्झाम्पल इज गिवन, मीटर कॅन बी रिटन ॲज स्मॉल m. और अनदर एक्झाम्पल, हिअर दॅट इज द ग्राम that is its symbol is G. Or here Newton, that is the name of scientist, its symbol is capital N. Or another example, for example kilogram, we can write that for kilogram here unit is kg, that is its symbol. And therefore here like that kilometer, millimeter etc. can be represented by its symbol. म्हणजेच प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे त्याच्या सिम्बॉलनेच दाखवलं पाहिजे. सेकंड कन्व्हेन्शन आहे फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन. फुल नेम ऑफ युनिट म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर युनिटला सायंटिस्ट, फॉर एक्झाम्पल फोर्सचं युनिट न्यूटन आहे, न्यूटन हे सायंटिस्टचं नाव आहे. आपण नाव लिहिताना कॅपिटल लेटरने सुरुवात करतो, पण जर आपल्याला ते युनिट लिहायचं असेल त्या फिजिकल क्वांटिटीचं म्हणजे फोर्सचं, तर आपल्याला ते स्मॉल लेटरमध्येच लिहिलं पाहिजे. म्हणजेच समजा फोर्सचं युनिट आहे न्यूटन, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. मग न्यूटन हे सायंटिस्टचं नाव असल्यामुळे आपण ते कॅपिटलमध्ये लिहितो, आणि म्हणून हे असं न लिहिता दॅट शुड बी राईट इन स्मॉल लेटर. बट सिम्बॉल फॉर द युनिट नेम आफ्टर ए पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. मग एकतर ह्या पद्धतीने लिहा स्मॉल लेटरमध्ये, किंवा फक्त सिम्बॉलमध्ये लिहिताना एकच अक्षर त्याचं न्यूटन असं लिहिलं तरी चालेल. सिमिलरली अनदर एक्झाम्पल दॅट इज जूल. हिअर दॅट द जूल that is also name of scientist, and therefore here while writing down the unit joule, then here write in small letter or in symbol only write capital J. म्हणजेच जर तुम्ही फुल नेममध्ये युनिट लिहिणार असाल तर ते स्मॉल लेटरमध्ये लिहा, आणि सिम्बॉलमध्ये लिहिणार असाल तर फक्त जेमध्ये लिहा, कॅपिटल. तिसरं कन्व्हेन्शन आहे सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. म्हणजेच युनिट लिहिताना ते अनेक वचनात लिहू नका, दॅट शुड बी इन सिंग्युलर फॉर्म. and therefore for example 5 meter and not 5 meters. म्हणजेच जर लेनचं युनिट तुम्ही 5 मीटर लिहिणार असाल, दॅट शुड बी हिअर ओनली राईट इन सिंग्युलर फॉर्म अँड नॉट हिअर दॅट इज द 5 मीटर्स. किंवा 5 मीटर्स जर तुम्ही फुल नेम जरी लिहिलं तरी ते मीटर्समध्ये लिहू नका, देन ओनली राईट 5 मीटर या पद्धतीने. देअरफॉर दॅट द युनिट सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. अनेक वचनात ते लिहू नका. चौथं कन्व्हेन्शन आहे सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. म्हणजेच युनिट लिहिल्यानंतर त्याच्या सिम्बॉलनंतर कुठल्याही प्रकारचं फुल स्टॉप देऊ नका. म्हणजेच फॉर एक्झाम्पल राईट 10 kg ह्या पद्धतीने लिहा, अँड नॉट 10 kg. ते kg नंतर फुल स्टॉप दिला आहे,
आणि म्हणून अशा प्रकारे लिहू नका. ऑर हिअर सेकंड एक्झाम्पल 100 मीटर अँड नॉट 100 मीटर, म्हणजे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं फुल स्टॉप द्यायचं नाही. फिफ्थ कन्व्हेन्शन इज दॅट द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. म्हणजेच फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना फक्त एका रेशोमध्ये लिहा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. फॉर एक्झाम्पल द SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं SI युनिट, ॲक्सेलरेशन फिजिकल क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे. ॲक्सेलरेशनचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे लिहिताना ह्या पद्धतीने लिहा किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्या पद्धतीने लिहा, परंतु मीटर पर सेकंद म्हणजेच 2 रेशोमध्ये ते लिहू नका. 2 रेशोमध्ये ते लिहू नका, तर एकाच रेशोमध्ये म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकाच रेशोमध्ये लिहा. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द फिफ्थ कन्व्हेन्शन. सिक्स्थ कन्व्हेन्शन इज दॅट यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल्स फॉर युनिट इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of two. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त युनिट असतील तर युनिट आणि सिम्बॉल ह्याचं कॉम्बिनेशन करू नका. तर ते लिहिताना फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण जूल पर kg केल्विन असं युनिट असेल तर यामध्ये हा जूल जो आहे तो ह्या पद्धतीने जूल पर kg केल्विन ह्या पद्धतीने लिहू नका, तर फक्त जूल पर kg के म्हणजेच त्याचा सिम्बॉल तुम्ही इथे यूज करा. आणि म्हणून एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये जर 2 किंवा 2पेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटी असतील तर त्याचे युनिट लिहिताना कॉम्बिनेशनमध्ये त्याचं युनिट आणि सिम्बॉल यूज करू नका. अँड देअरफॉर हिअर अनादर एक्झाम्पल. समजा न्यूटन पर सेकंद युनिट असेल न्यूटन पर सेकंद. इथे तुम्ही न्यूटन पर सेकंद ह्या पद्धतीने लिहू नका, तर याचा सिम्बॉल न्यूटन आणि सेकंदचा सिम्बॉल S ह्या पद्धतीने लिहा. म्हणजेच युनिट लिहिताना कॉम्बिनेशनमध्ये युनिट लिहिताना फक्त सिम्बॉलचाच वापर करा. This is the sixth convention. Now next convention is seventh convention is that a prefix symbol is used before the symbol of the unit. म्हणजेच युनिटच्या सिम्बॉलच्या आधी प्रिफिक्स सिम्बॉल यूज करा. म्हणजे काय, आता इथे 1 मिलीसेकंद आहे, मिलीसेकंद आहे आणि म्हणून सेकंद हे टाईमचं युनिट आहे. नाव हिअर दॅट इज द मिली, दॅट इज प्रिफिक्स. म्हणजे इथे सेकंद युनिट आहे आणि मिली म्हणजे काय आहे, प्रिफिक्स आहे. आणि म्हणून प्रिफिक्स जर अशा पद्धतीने असेल तर फक्त प्रिफिक्स आधी यूज करा आणि नंतरच युनिट लिहा. आणि म्हणून 1 मिलीसेकंद हे काय आहे, 1 मिलीसेकंद. किंवा मिलीचं कन्व्हर्शन 10च्या पॉवरमध्ये करा, दॅट इज 10⁻³ 10⁻³ म्हणजेच काय, तर 1 मिलीसेकंद. आणि म्हणून 10च्या पॉवरमध्ये लिहिताना आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता येईल 10⁻³ सेकंद. आणि म्हणून युनिट लिहिताना सिम्बॉलच्या आधी प्रिफिक्स यूज करा. अँड देअरफॉर अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. देन अनादर एक्झाम्पल 1 मायक्रोसेकंद. इथे मायक्रो हा प्रिफिक्स सिम्बॉल आहे आणि सेकंद हे युनिट आहे.
आणि म्हणून मायक्रो म्हणजेच 10च्या पॉवरमध्ये 10⁻⁻⁶. and therefore write down like that 10⁻⁻⁶ second. Then here 1 nanosecond. नॅनो म्हणजे 10⁻⁹ आणि म्हणून प्रिफिक्स युनिटच्या आधी लिहा आणि 10च्या पॉवरमध्ये लिहिताना 10⁻⁹ सेकंद या पद्धतीने लिहा. म्हणजेच युनिट लिहिताना जो युनिटचा सिम्बॉल असेल त्याआधी प्रिफिक्स सिम्बॉल लिहा. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. म्हणजे डबल प्रिफिक्सचा वापर करू नका. फॉर एक्झाम्पल हिअर 10⁻⁻⁶ सेकंद. हिअर 10⁻⁻⁶ म्हणजे काय तर मायक्रो सेकंद. 10⁻⁻⁶ आत्ताच आपण वर पाहिलं. 10⁻⁻⁶ म्हणजे मायक्रो आणि म्हणून 1 मायक्रो सेकंद. हे या पद्धतीने लिहू नका. 1 मिली सेकंद. 1 मिली सेकंद. मिली सेकंद म्हणजे काय तर आत्ताच आपण पाहिलं 1 मिली म्हणजे 10⁻³ इंटू 10⁻³ आणि सेकंद 10⁻³ 10⁻³ 10⁻⁶. हे किती होतील 10⁻⁶ आणि सेकंद. परंतु हे या पद्धतीने 1 मिली सेकंद लिहू नका. तर प्रिफिक्सचा सिम्बॉल एकदाच यूज करा आणि म्हणून मायक्रो लिहिताना मिली दोनदा येता कामा नये. जरी 10⁻⁻⁶ मायक्रो इथे येतात पण तरी पण प्रिफिक्स लिहिताना डबल प्रिफिक्स वापरू नका. सिंगल प्रिफिक्सचा वापर करा. देअरफॉर हिअर राईट डाऊन 1 मायक्रोसेकंद अँड नॉट 1 MMS. MMS मीन्स व्हॉट मिली सेकंद आणि म्हणून या पद्धतीने डबल प्रिफिक्सचा यूज करू नका. सिमिलरली अनदर एक्झाम्पल 10⁻⁹ सेकंद दॅट इज 1 नॅनोसेकंद अँड नॉट 1 मिली मायक्रोसेकंद. 1 मिली मायक्रोसेकंद म्हणजे आपल्याला काय मिळेल 1 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁶ सेकंद म्हणजे 10⁻⁹ इथे मिळतात. पण डबल प्रिफिक्सचा आपल्याला ह्या पद्धतीने वापर करायचा नसल्यामुळे 10⁻⁹ नॅनोमध्ये लिहा. देअरफॉर व्हाईल रायटिंग डाऊन धिस टाईप ऑफ युनिट यू शूड रिमेंबर दॅट यूज ऑफ डबल प्रिफिक्स इज अवॉइडेड. नाऊ नेक्स्ट इज 8th स्पेस मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट. स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस. म्हणजेच स्पेस किंवा हायफन युनिट लिहिताना जर मल्टिप्लिकेशनमध्ये युनिट असेल तर स्पेस किंवा हायफन देणे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल मीटर पर सेकंद शूड बी रिटन ॲज लाईक दिस मीटर पर सेकंद. म्हणजे त्यामध्ये थोडी स्पेस ठेवा. किंवा हायफन म्हणजेच मीटर इथे पर सेकंद म्हणजे हायफन म्हणजे मध्ये डॅश म्हणजेच मीटर पर सेकंद. आणि म्हणून व्हाईल रायटिंग डाऊन युनिट यूज ऑल दिस 8 कन्व्हेन्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहाल तेव्हा तुम्हाला ह्या 8 गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढचा पॉईंट आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजेच कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कसे काढायचे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. नाऊ फर्स्ट व्हॉट इज डायमेन्शन. द डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज in order to obtain the unit of given physical quantity. म्हणजेच कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन म्हणजेच तर आपण जे फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या त्याचे फंडामेंटल युनिट हे त्याच्या पॉवरमध्ये लिहिले जाते तेव्हा त्यावरून आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळतं त्याला म्हणतात डायमेन्शन. नाऊ व्हॉट इज द डायमेन्शन फॉर्म्युला. When we represent any derived quantity with appropriate power of symbol of the fundamental quantities, then such an expression is called dimensional formula.
डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे कुठलीही डिराईव्ह क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट वापरतो त्या एक्सप्रेशनला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. आता इथे आपण डायमेन्शन फॉर्म्युला किंवा डायमेन्शन्स कसे काढायचे हे पाहणार आहोत. त्याआधी आपण इथे फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट लक्षात घेणार. फॉर डिटरमाइन द डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय. हिअर देर आर 7 fundamental quantity we know that. Here that unit are represented by L for length, here capital M for mass, then here capital T for time, capital K for temperature, then capital I for electric current, C for luminous intensity आणि amount of substance साठी मोल. हे युनिट डायमेन्शन काढण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच लेंथ जर असेल L, मास जर असेल तर कॅपिटल M, टाईम जर असेल तर कॅपिटल T, टेम्परेचर असेल तर K, इलेक्ट्रिक करंट असेल तर I, लुमिनस इंटेन्सिटी असेल तर C आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर मोल. या पद्धतीने कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढताना हे युनिट आपण वापरणार आहोत. आता कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे युनिट काढण्यासाठी 3 बेसिक युनिट्स असतात. लेंथ, मास आणि टाईम. लेंथ, मास आणि टाईम हे 3 बेसिक फंडामेंटल युनिट वापरून आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढू शकतो. आणि जर फिजिकल क्वांटिटीमध्ये टेम्परेचर असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, लुमिनस इंटेन्सिटी असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर ते सिम्बॉल आपण म्हणजेच KICMA रिस्पेक्टिवली आपण त्यामध्ये वापरू शकतो. पहिल्या क्वांटिटीचे आपण डायमेन्शन काढणार आहोत, दॅट इज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याचे डायमेन्शन काढण्यासाठी आधी फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहिल्यानंतर ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे हे आपण पाहणार आणि मग त्यावरून डायमेन्शन लिहिणार. आता डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? दॅट द ऑब्जेक्ट मूव फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. दॅट मीन्स मूव फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. ही झाली डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ही काय झाली? लेंथ. सपोज ऑब्जेक्ट मूव फ्रॉम A to B, म्हणजेच ही त्याची काय झाली? लेंथ झाली. लेंथ. आणि म्हणून लेंथसाठी कुठलं युनिट वापरलं जातं फंडामेंटल क्वांटिटीचं? तर लेंथ. देअरफॉर हिअर दॅट इज रिप्रेझेंट इन धिस स्क्वेअर ब्रॅकेट. आणि म्हणून हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार. दॅट इज हिअर L डिवायडेड बाय हिअर टाईम. टाईमचं काय आहे सिम्बॉल? हिअर दॅट द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज T. आणि म्हणून कॅपिटल T स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार दोन्ही युनिट. आता ह्याला पॉवर काय आहे? लेंथला 1. आपण लिहित नाही पण ह्याची पॉवर काय आहे? 1. आता हा जो डिनॉमिनेटरला T आहे तो न्यूमरेटरला नाही, तो काय होईल? T⁻⁻1. आता L⁻1 M⁻0. इथे M ही क्वांटिटी नाही, परंतु आपण डायमेन्शन लिहिताना LMT ह्या 3 बेसिक क्वांटिटी वापरतो. इथे Mची क्वांटिटी नाही म्हणून M⁻0 आणि T⁻⁻1 हा T डिनॉमिनेटरला आहे, त्याची पॉवर म्हणजेच त्याचा जो घातांक आहे तो वर जाताना काय होईल? मायनस. आणि म्हणून L⁻1 M⁻0 T⁻⁻1. म्हणजे जसं आपण इंडेक्समध्ये पॉवर आणि इंडेक्समध्ये ज्याप्रमाणे आपण ती पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह करतो, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला नेताना जसं मायनस करतो त्या पद्धतीनेच इथे लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल पाहणार आपण डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंटसाठी फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. आत्ताच आपण व्हेलॉसिटीचं आपण डायमेन्शन काढले L⁻1 T⁻⁻1. ह्या व्हेलॉसिटीचे जे डायमेन्शन आहे ते ह्या पद्धतीने लिहिले तरी चालतात.
आत्ता व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काढले ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. L⁻⁴ T⁻⁻⁴ डिवायडेड बाय डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, परत लेंथ झाली आणि म्हणून दॅट इज हिअर राईट इन स्क्वेअर ब्रॅकेट L. आता या इथे हा L जो आहे हा न्यूमरेटरला न्यायचा आणि म्हणून L⁻⁻⁴ आणि L⁻⁻⁴ हा डिनॉमिनेटरचा आपण न्यूमरेटरला नेला आणि म्हणून L⁻⁻⁴. देअरफॉर हा L⁻⁻⁴ आणि L⁻⁻⁴. L⁻⁻⁴. आता इथे दोघांमध्ये हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून त्याच्या पॉवर्सची काय होईल 1 आणि -1. 1 आणि -1 काय होईल L⁻�0. देअरफॉर L⁻�0, M⁻�0 and T⁻⁻⁴. Similarly, another example here we can take, that is the acceleration. Accelerationचा आपण डायमेन्शन काढूया. That is the dimensional formula for acceleration. Acceleration ही देखील derived quantity आहे. Acceleration is equal to rate of change of velocity with respect to time. Accelerationची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आत्ताच आपण व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काढले L⁻⁻⁴ डिवायडेड बाय टाईम. टाईमचे डायमेन्शन काय T⁻⁴. दॅट इज इक्वल टू T⁻⁴ वरती न्यूमरेटरला न्या L⁻⁻⁴ and T⁻⁻⁴. That is equal to L T⁻⁻⁴ T⁻⁻⁴ -1 पॉवर्सच्या नियमानुसार किंवा घातांकाच्या नियमानुसार -1 काय होईल -2. म्हणजेच ह्या दोघांची काय होईल बेरीज होईल, कारण का त्यांना साईन सेम आहे आणि म्हणून त्यांची बेरीज होईल पण साईन निगेटिव्ह. देअरफॉर L⁻⁻², that is the dimension formula for acceleration. That is the dimensional formula for acceleration. Similarly आपण डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स काढूया. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. दॅट इज इक्वल टू मासचे आपण काय लिहिणार, डायमेन्शन L⁻⁻⁴. मास म्हणजे M⁻⁴ T आहे का नाही T⁻�0 इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचे आत्ताच डायमेन्शन काढले L⁻⁴ आणि T⁻⁻². दॅट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मासचे डायमेन्शन लिहा. मासमध्ये फक्त एकच क्वांटिटी आहे मास आणि म्हणून L⁻�0, M⁻⁴, T⁻�0. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन L⁻⁴, T⁻⁻². आता ह्याची पॉवरनुसार बेरीज वजाबाकी होईल. L⁻�0 इथे L⁻⁴ आहे, 0 + 1 काय 1, देअरफॉर L⁻⁴. M⁻⁴ आहे, इथे आहे का M नाही आणि म्हणून फक्त M⁻⁴. T⁻�0 आणि इथे T⁻⁻² आणि म्हणून 0 - 2 म्हणजेच यांची परत बेरीज काय येईल T⁻⁻² आणि म्हणून फोर्सचे डायमेन्शन झाले L⁻⁻⁴ T⁻⁻². या पद्धतीने हे असं जरी लिहिलं तरी बरोबर आहे आणि हे असेही लिहिले तरी बरोबर आहे. and therefore this is the dimensional formula for force.
नाऊ नेक्स्ट इज डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. चार्ज आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म्युला आहे करंट इंटू टाईम. इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म्युला म्हणजेच Q इज इक्वल टू आय इंटू टी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आय म्हणजे करंट, Q म्हणजे चार्ज आणि टी म्हणजे टाईम. आणि म्हणून करंटसाठी डायमेन्शन काय येतील आय आणि टाईमसाठी टी. म्हणजेच इथे LMT ह्यापैकी LM यापैकी कुठलाही फॅक्टर नाही, म्हणजेच कुठलीही क्वांटिटी ह्याच्यात नाही. आणि म्हणून L⁻0, M⁻0, T⁻1 आणि I⁻1. म्हणजेच जर तिथे ती फिजिकल क्वांटिटी असेल तर तिथे I⁻1 ह्या पद्धतीने आपल्याला लिहिता येते. सिमिलरली अनादर एक्झाम्पल वी कॅन टेक हिअर, दॅट इज द टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंटचं अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. टेम्परेचर ग्रेडियंट दॅट इज इक्वल टू, टेम्परेचर ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. म्हणून ह्याचे डायमेन्शन काढण्यासाठी टेम्परेचर हिअर डिनोटेड बाय के. टेम्परेचर आपण इथे त्याचं फंडामेंटल युनिट काय आहे के. इन देअरफॉर हिअर K⁻1, दॅट इज K⁻1 अपॉन डिस्टन्स दॅट इज L⁻1. आणि म्हणून डायमेन्शनल फॉर्म्युला काय येईल, हा L⁻1 न्यूमरेटरला न्या, L⁻−1, M⁻0, एमची क्वांटिटी नाही म्हणून 0, T⁻0 आणि K⁻1. म्हणजेच किंवा ह्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल, L⁻−1 आणि K⁻1. हा L न्यूमरेटरला नेल्यावर तो -1 होईल आणि K⁻1 ॲज इट इज. इन देअरफॉर L⁻−1 आणि K⁻1. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये सोडवायचे आहेत. राईट कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट, डिफाईन डायमेन्शन. यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये कन्व्हेन्शन्स जे आपण 8 कन्व्हेन्शन्स लिहिले ते लिहायचे आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये डिफाईन डायमेन्शन, डायमेन्शनची व्याख्या लिहायची आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये फाइंड द डायमेन्शन्स ऑफ फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी. ह्या दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले लिहून त्याचे डायमेन्शन काढायचे आहेत.